पियुष जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. विलंब कार्पेट पॉइंटच्या दिशेने मारला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कौतुक नेहमी फलंदाज आणि गोलंदाज होतच, पण क्षेत्ररक्षकासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यानं केलंय. क्रिकेटमध्ये कोण्या एकावरती हा खेळ अवलंबून नसतो, 11 खेळाडूंचं योगदान लागतं. इथे टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू गेला आउट ऑफ द पार, धावा मिळतील. बिग हिट 6 आलाय षटकार. ठोक डीजे. मात्र बाद झालाय. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. शेवटचा आणि अंतिम तोडफोड मारधाडवाला षटक आहे. या षटकामध्ये किमान 15-16 13-14 जेवढ्या काय येतील तेवढ्या धावा करणं आता गरजेचं आहे. आणि समोर देखील एक तगडा संघ आहे ज्यांच्यामध्ये बरेचसे दिग्गज फलंदाज आहेत. नेक्स्ट बॉलर मॅन फ्रॉम शिरवली, मनीष पाटील गोलंदाजी मार्ग वरती आलाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आशुतोष, मॅन फ्रॉम झाडानी. आमचे मंडप डेकोरेटर देखील त्याच गावचे आहेत, म्हणजे या खेळाडूकडे त्यांच्या देखील नजर आहेत. सुंदर असा मंडप डेकोरेटर त्यांनी केलंय. आयोजकांच्या वतीनं, खेळाडू मित्रांच्या वतीनं मी त्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. सुंदर सजवणं, सुंदर असं मैदानावरती आनंद देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आलं आणि त्याच्यामध्ये रंग भरतोय तो आमचा डीजे. आणि हे सगळं कव्हर करतात समर्थ लाईव्हची टीम. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्लॉट मध्ये घेतलाय, टप्प्यावरती कार्यक्रम होणार का? मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केलाय, पण चेंडू गेला सीमारेषा पार 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 पार. धावफलकाचा आकार वाढवलाय. टोटल धावा लागल्यात शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. 1 बाद 20. आई एकविरा 11 वावशी संघाच्या स्कोर कार्डवर. विरोधात खेळ चालू आहे आदित्य अर्णव 11 या संघाचा. यावेळेस ऑफस्टंपच्या लाईन मध्ये हा चाणाक्षरित्या टाकलेला चेंडू 2-2 क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केला. संकेत मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण आणि इथे आता रेस लागली, शर्यत लागली आणि या शर्यतीत क्षेत्ररक्षक जिंकलाय. ठोक डीजे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संकेत मतेचं आणि त्याला 7 मात्र दिली आयुष परवळकरनं. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 21-21. जगदंब प्रीमियर लीग 2024 पर्व 7व्या पर्वामध्ये अंतिम टप्प्यामध्ये असलेला हा खेळ पाहायला मिळतोय. ज्याच साठी केला होता 88, तो 88 मात्र इथे सुंदर होताना. नेक्स्ट बॅटर हेमंत पाटील, मॅन फ्रॉम खरिवली. स्ट्राइक एंड वरती जमेची बाजू आहे. पियुष धारवे आपल्याला पाहायला मिळतोय.
पियुषनं मागच्या मॅच मध्ये देखील सुंदर फटकेबाजी केली, वेळोवेळी आपल्या संघाला सावरण्याचं काम पियुषनं केलंय, पण या मॅच मध्ये त्याचं खेळपट्टीवरती राहणं पोषक ठरणार. आई एकविरा 11 वाऊशी संघासाठी, पण विरोधात गोलंदाजी करताना गोलंदाज मॅन फ्रॉम शिरवली मनीष पाटीलला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. मणीसा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलं आणि इथे बडी मछली जाल में जे जाळं आखलं त्या जाळ्यात अडकलाय पियुष. बॅक टू द डगआउट, फिर एक बार बजाना मेरे यार. प्रयत्न ताकद कमी पाहायला मिळाली. सिंगल तर नक्कीच पूर्ण झाली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. हेमंत पाटील स्ट्राइक एंड वरती. वेळ खूप महत्वाची आहे, सातत्यानं तुम्हाला सांगितलं जाते थोडा स्पीड अप करा. हेमंत पाटीलला सरळ बॅटनं हा फटका खेळलाय, फंबल पाहायला मिळालं, गंमत झाली, जम्मत पाहायला मिळाली, टांगा पलटी झालाय, 4 धावा आल्या, चौकार. सव्वीस 26 रन जुड़ चुके हैं. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंडूला लँड केले, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू आर पार. चौकार चौकार चौकार. पण ही टीम हेमंत पाटील अतिशय मोक्याच्या षडी 2 चौकार मारले. संघाच्या फ्रँचायझीने घेतलेला जो निर्णय होता ना संघ मालकाने, तो अतिशय सुंदर आता मी तर म्हणेल ठरला. हेमंत पाटील जो बॅकफूट वरती होता त्याला फ्रंटफूट वरती आणलं गेलं आणि त्यानं मात्र या गाडीचा घेर बदलला. या गाडीनं केल्या 30 धावा. आता 31 धावांचा पाठला करण्यासाठी सुसाट वेगानं धावणार का आदित्य अर्णव 11 या संघाची गाडी, हे पाहण्याआधी ऐकूया डीजेला.
मध्ये पाठवा. टार्गेट आहे 18 चेंडू 31 धावांचं. अठरा चेंडू 31 ची गरज पहिली सेमीफायनल मैदानामध्ये पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाचं मी हार्दिक असं स्वागत करतो. संध्याकाळचं सत्र आहे. यश मालकर सर या विभागातले प्रेक्षक दर्दी आहेत आणि ते नेहमी जेव्हा या ठिकाणी स्पर्धा असते तेव्हा गर्दी करत असतात आणि आजही आपण ती परिस्थिती बघतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग आपल्याला समर्थ इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. ज्यांनी आत्ताच हँडसेट ओपन केलेत त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आई एकविरा 11 विरोधात आदित्य अर्णव 11 या दोन संघामध्ये रंगतोय. आदित्य अर्णव 11 संघ आता धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल तर आई एकविरा 11 हा संघ पाठला करणार 18 चेंडू मध्ये 31 धावांचा. काय घडतंय काय बिघडतंय थेट झुंज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळणार आणि या परिस्थितीला सामोरे कोण जाणार, या परिस्थितीमध्ये संघर्ष कोण करणार. जीतेगा वही होगा सिकंदर, जो हारेगा त्याला वनवास भोगावा लागेल 365 दिवसांचा. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज आशुतोष मात्र सज्ज झालाय आणि स्ट्राइक एंड वरती बॅटर पाहायला मिळतोय. पवन पाहायला मिळतोय आणि त्याच्या बरोबरीने आपण बघतोय संकेत मतेला. पवन वैशंपायन या आयोजकातील एक हिस्सा आहे ज्यानं चांगली साथ दिली मी तर म्हणेल अभिषेक कदम यांना, त्यांच्या सगळ्या मित्रांना. आणि दोस्ती कशी असावी तर याचं ज्वलंत उदाहरण जगदंबा प्रीमियर लीग असावी. मी तर पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझ्यासारख्या एका छोट्या समालोचकाला या व्यासपीठावरती बोलण्याची जी संधी त्यांनी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. पण इथे आता मात्र थोडासा भार वाढलाय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेलेत. 18 चेंडू मध्ये 31 ची गरज होती. 31 हा आकडा या महिन्यामध्ये खूप महत्वाचा आहे पण महत्व देताना आता फलंदाज पाहायला मिळतात. कारण येणारे आता 16 चेंडू आहेत आणि करायच्या 31 धावा. अमोल मोरे यांचं पुन्हा एकदा आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वागत करूया. जबरदस्त फटका, फटक्यामध्ये ताकद आहे पण इथे घंटी वाजली गेली असती पण कदाचित बंटीचा थ्रो चुकीचा होता. मोठा झटका दिला गेला असता, मोठा आदरा दिला गेला असता पण संकेत मतेचं नशीब बलवंत आहे. मी तर म्हणेल आज नशिबाचा साथ संकेतला आहे. अन्यथा इथे मात्र एका मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यश आलं असतं आई एकविरा 11 या संघाच्या खेळाडूंना. संकेत स्ट्राइक एंड वरती आलाय. एक दिग्गज खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे ज्याचा नावाचा दबदबा त्याला कायम ठेवायचा असेल तर या मॅच मध्ये त्याचं खेळणं महत्वाचं आहे. इथे जबरदस्त हा चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं यॉर्करचा प्रयत्न केला गेला. संकेत मतेनं शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली पण वेग एवढा जास्त होता चेंडू विसावला रक्षकाच्या हातामध्ये. अभि कदम आता पुढच्या मॅचची तयारी करतायत. आयोजनामध्ये त्यांनी खूप चांगली तयारी केली पण आता विचार करतायत या दोन टीम मध्ये आमच्या आमने सामने भिडणारी टीम असेल कोण. पण याचं उत्तर घेणारी वेळ नक्कीच देईल कारण इथे मात्र संघर्षाची लढाई मैदानामध्ये चालू आहे. सरळ बॅटनं मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय पण सिंगल स्कोर कार्ड वरती होईल वाढ. 2 धावा स्कोर कार्ड वरती. जशास तसं उत्तर आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा होत्या. आपण पाहतोय इथे मात्र 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावा लागल्या त्या 2. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या या षटकातला कान मंत्र दिला जातोय हेमंत पाटीलकरांना. आता हा कान मंत्र किती पोषक ठरणार. आयुष्यामध्ये जगायचं असेल तर पोषक हार आणि क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर पोषक आधार द्यावा लागतो. पण इथे वाईटचा इशारा येतोय. थोडीशी परिस्थिती वाईट होतीये. एक धाव खूप महत्वाची आहे.
हे आता ओळखायला पाहिजे. इथे अशा अवंतर धावा तुम्हाला बॅकफूट वरती आणू शकतात. प्रत्येक वेळेस नशीब साथ देईल असं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला संघर्ष देखील करावा लागतोय. आठवा लागेल आधीचा इतिहास. एक चेंडूवरती 6 धावा घेऊन तुम्ही या क्षणाचे साक्षीदार आलात. पण इथे स्लॉट मध्ये घेतलंय. परफेक्ट टप्प्यावरती केले कार्यक्रम. बिग हिट. सीमारेषा लांबच लांबचा. आजच्या दिवसातील सगळ्यात लांबचा षटकार डीजे. 9 येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे. षटकाराच्या जोरावरती 9. 5 चेंडू आपण बघितलं सुरेख फेकले होते गोलंदाजांना. पण शेवटच्या चेंडूवरती पहिल्या इनिंग मध्ये देखील आक्रमण झालं 4 धावांसाठी आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती 6 धावांसाठी झालेलं आक्रमण. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 22 ची गरज. 12 गेंदे 22 रनों की जरूरत. संकेत मते. हेमंत पाटील गोलंदाजी मार्ग वरती आलाय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. घेऊया छोटीशी विश्रांती आणि ऐकूया सुमधुर संगीत. चेंडू 22 ची गरज. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज हेमंत पाटील तयार. स्ट्राइक एंड वरती संकेत मते. संकेतचा फटका फसलाय आणि इथे झटका क्रमांक दुसरा बसलाय. टीम नेक्स्ट बॅटर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आयुष परवळकर. आयुष आणि हेमंत एकाच गावचे आहेत. एकमेकांचा खेळ पुरेपूर ओळखतात. आता आयुष भारी पडणार की हेमंत भारी पडणार. इथे आल्या आल्या उंच आणि तेवढाच लांब 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 लांब. मी देखील खरिवलीचा आहे हे सिद्ध करणारा हा षटकार षटकार षटकार.
भी है दम, हम भी है इस मैच के बाजीराव सिंघम। सहा धावांच्या मदतीनं टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती। उरले 10 चेंडू 16 ची गरज, 10 गेंदे 16 रनों की जरूरत। आणखी एक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून टांगा पलटी, घोडे फरार, संकेत बाद झालाय पण अजूनही मी आहे असं आयुष मैदानामध्ये सांगतोय। मारलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार। मैदानावरती याच स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवलाय आणि आता ही संधी पुन्हा एकदा मी शोधतोय हे सांगताना आयुष परबळकर। अजित आगरकरनं केलं, सचिन रमेश तेंडुलकर यांनी केलं, आता करतोय आयुष परबळकर। तिसरा येणार का पडलेला हा प्रश्न आहे, पण इथे चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची संधी होती। आयुषला तंबूचा रस्ता दाखवण्याची गरज निर्माण झाली होती पण तसं काही मैदानामध्ये घडलं नाही। हा चेंडू जातोय निर्धाव। 8 चेंडू 10 धावांची गरज, 8 गेंदे 10 रनों की जरूरत। हेमंत पाटील की आयुष परबळकर, आयुष परबळकर की हेमंत पाटील। एकीकडे एकविरा आई एकविरा 11 तो दुसरीकडे आदित्य अर्णव 11। माध्यम आहे जगदंब प्रीमियर लीग 2024। इथे तिसरा आला या षटकातील हा षटकार। आयुष इज ऑन अ फायर। अजून या षटकातील शेवटचा चेंडू आणि इथे पुन्हा एकदा आक्रमण, बिग हिट, लांबच लांबचा हा षटकार। सामना जिंकलाय 2 षटकामध्ये आदित्य अर्णव 11 संघानं। जगदंब प्रीमियर लीग 36वी बागान गाजतई जगदंब प्रीमियर लीग।